नमस्कार, विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण बनवतोय कोलंबी भात. त्यासाठी बघा मी छोटी छोटी कोलंबी आणली आहे ही. तर इथे बघा कोलंबी किती बारीक आहे ती एकदम, आणि हीच चविष्ट लागते जेव्हा आपण कोलंबी बिर्याणी किंवा कोलंबी भात बनवतो तेव्हा. तर अशी मोठी मोठी असते ती एवढी टेस्टी नाही लागत, ती फ्रायलाच टेस्टी लागते. तर इथे बघा आपण मसाला तयार करतोय. ओली मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतली, आणि ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, हिरव्यागार आहेत त्या, त्याच्यामुळे मी 2च वापरले आहेत. इथे बघा मी कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी कट करून घेतला आहे. तेल टाकलं आहे फोडणीमध्ये. आधी आपण कांदा थोडासा परतून घेऊया. खडे मसाले लगेचच टाकतात, पण मी टाकले नाही आहेत, कारण कांदा जोपर्यंत तयार होते तोवर खडे मसाले करपून जातात. त्याच्यामुळे आधी थोडासा कांदा मी व्यवस्थित परतून घेणार आहे. तसंही आपल्याला खडे मसाल्यांना जर असं हे दाखवलं आपण गरम केलं तरीसुद्धा त्याचा फ्लेवर उतरतोच, त्याच्यामुळे मी आधी नाही टाकले आहेत त्यांना. इथे बघा आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे. चिंच मी भिजत घालून ठेवली आहे, आणि इथे आता मी खडे मसाले टाकते, कारण थोडंसं कांद्याला तेल सुटले ते बघा. त्याच्यामुळे व्यवस्थित असे खडे मसाले मी मिक्स करून घेते त्याच्यामध्ये. आता आपण टॉमॅटो टाकूया, पण टॉमॅटो इथे मिस झाला आहे. हा बघा मी टाकला आहे. मीठ दिसलं आणि टॉमॅटो दिसला नाही आहे त्याच्यात, पण टॉमॅटो टाकला आहे मी ह्याच्यात, आणि थोडंसं मीठ टाकून छान असं परतून घेतलं. तेल सुटल्यावर आपण हे सगळे मसाले टाकलेत, म्हणजेच बिर्याणी मसाला, आपला कोकणातला मालवणी मसाला, थोडं लाल तिखट, धना पावडर थोडीशी टाकली आहे, असे मी सगळे मसाले टाकलेत आतमध्ये. तर इथे चांगले सगळे मसाले मी परतून घेतलेत. किचन किंग मसाला पण आहे याच्यामध्ये, आणि हे सगळे मसाले परतल्यानंतर आपण ह्याच्यात कोलंबी टाकली आहे. ती छान अशी परतून घेतली आहे, आणि मी 2 पेले तांदूळ घेतले आहेत स्वच्छ धुवून, आणि 10 मिनटं त्यांना असे भिजत ठेवलेले. तर ते आता ह्याच्यात व्यवस्थित हा मसाला तयार झाला आहे. ह्याच्यात आपण मीठ पण टाकलेलं आहे, थोडं लिंबू टाकतोय आपण, आणि ह्याच्यावर आपण चिंचेचा कोळ आणि कोकम पण टाकणार आहोत, कारण कोलंबी असते ती थोडी गोडूस असते, आणि थोडासा हे पण वास पण असतो तिला, त्याच्यामुळे आंबटपणा पाहिजेच. त्याच्यामुळे भरपूर बघा चिंचेचा कोळ आणि कोकम टाकले, म्हणजे भातालासुद्धा फ्लेवर छान येतो त्याचा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा असं मस्तपैकी आपला आधी कोलंबी मसाला तयार झाला आहे. आता ह्याच्यात आपण तांदूळ जो भिजत घातलेला तो मिक्स करून घेऊया. आणि मी 2 पेल्यांना खरं 4 पेले पाणी घालायचं असतं, पण आपण कुकरमध्ये कोलंबी भात बनवते त्याच्यासाठी मी 3 पेले गरम पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये, आणि फक्त एकच शिट्टी केली आहे. तर इथे बघा असं मस्तपैकी मी मिक्स करून घेतला. हा तांदूळ परतून घ्यायचा चांगला 2-3 मिनटं आपण ह्या मसाल्यामध्ये. वरून कोथिंबीर घालायची. तर इथे मी अशी कोथिंबीर पण टाकली आहे बघा. ती छान अशी मिक्स करून घेतली आहे. असं चांगलं तांदूळ पण थोडासा असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये, कडकपणा येईपर्यंत थोडासा. आणि हे बघा इथे मी पाणी टाकलं आहे, 3 पेले पाणी टाकलं 2 पेले तांदळांना मी. आणि आता एक छान शिट्टी काढून घेणार, आणि कुकर कंप्लीट थंड झाला की मगच खोलायचं, तरच आपल्याला हा भात असतो तो एकदम सडसडीत मिळतो. तर इथे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण सगळा मसाला व्यवस्थित लागू देत, कोलंबी इकडे तिकडे फिरू देत. वरून थोडीशी अजून कोथिंबीर टाकली आणि एक शिट्टी करून घेतली. आणि बघा इथे मी कुकर खोलला, आपला इथे मस्तपैकी कोलंबी भात तयार झाला. धन्यवाद.